असं मी करायला एक जाते आणि उद्योग काहीतरी भलताच होतो. तर एवढा जास्त राग आलेला आहे ना मला आता, म्हणजे मी खूप जास्त चिडलेली आहे फ्लिपकार्टवर, कारण मी लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन आणि त्यामागे लपलेलं खूप सारं जुगाड, हेच आहे एका कंटेंट क्रिएटरचं लाईफ. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो मी तुमच्यासोबत काइंड ऑफ बिहाइंड द सीन्स असं शेअर करणार आहे. ॲक्च्युली मला आहे ना 2 कोलॅबरेशन व्हिडिओज शूट करायचे आहेत इंस्टाग्रामसाठी. रील शूट करायचे आहेत. 2 प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. तर तेच शूट करण्यासाठी मागे काय काय उद्योग करावे लागतात हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी म्हटलं मस्तपैकी चहा पिऊन घ्यावं. आणि हा जो लायटर मी तुम्हाला दाखवते ना, हा मी साधारण वर्षभरापूर्वी घेतला होता मिशोवरून. अजूनही खूप मस्त चालतोय पहा. तो चार्ज करू शकतो आपण. त्याच्यासोबत चार्जरची एक कॉर्ड पण येते, किंवा नॉर्मल आपलं कोणतंही घरात आपल्याकडे ना सी टाईपचं चार्जर असेल ना, त्याने तो चार्ज होऊ शकतो. साधारण मी वर्ष झालं वापरते, अजूनही एकदम व्यवस्थित आहे. हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, लिंक भेटून जाईल. आणि मी इथे चहा ठेवते. चहामध्ये ना मी कायमच थोडीशी वेलची आणि थोडीशी बडीशेप घालत असते. तसंच मला आवडतो. आणि हे जे प्रोडक्ट आहे ना मी तुम्हाला दाखवते, ह्या प्रोडक्टचं मला कोलॅबरेशन शूट करायचं आहे. तर त्यासाठी मला काही कॉपरची भांडी क्लीन करून दाखवायची आहेत. आणि त्यानंतर ना आणखीन एक मसाल्यांचं प्रोडक्ट आहे, तेही शूट करायचं आहे. पण त्याआधी थोडीशी तरी एनर्जी पाहिजे, कारण माझी एनर्जी वेस्ट करण्यासाठी पहा शूट कायम आहेच. इथे घरात पाहूच शकता केवढा पसारा त्याने करून ठेवला आहे. पण आत्ता मला काही हे सगळं आवरत बसायला वेळ नाही आहे, कारण आजच्या आज 2 व्हिडिओ शूट झालेच पाहिजे. त्याआधी हा मस्तपैकी माझा चहा झालेला आहे. निवांत बसून म्हटलं 5 मिनटं चहा पिऊन आहे ना जरा एक प्लॅनिंग करावं डोक्यामध्ये, काय कसं शूट करायचं आहे. कारण हाच असा वेळ असतो की शांतपणे मी बसून विचार करू शकते. चला तर चहा पिऊन माझा मूड वगैरे एकदम फ्रेश झालेला आहे. आणि मी आहे ना आता माझ्या कामाला लागते आहे. तर त्या अगोदर ओटा क्लीन करून घ्यायचा आहे, कारण सगळं शूट ओट्यावरच आहे. तर मी भांडी धुण्यासाठी ना हे ससा कंपनीचं लिक्विड वापरते, जे की मला माझ्या सासूबाई देतात. मी काही हे ऑनलाईन वगैरे घेतलेलं नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे काही त्याची लिंक नाही आहे. जर मला भेटलीच कुठे तर मी नक्की शेअर करेल. आणि शूपचं हे असं माझ्या मागे पुढे तर कायम असतंच. मला सगळ्यात पहिल्यांदा जे हॅपी प्लॅनेटचं प्रोडक्ट आहे ना त्याचं शूट करायचं आहे. तर त्यासाठी मला आहे ना काही तांब्याच्या कळशा लागणार होत्या. तर माझ्याकडे काही होत्या, पण काही मी दीदीकडून घेऊन आले आणि सेटअप करतच होते. तर तेवढ्यात माझ्याकडून एक गडबड झाली आहे. ती काय झाली ते सांगते पहा. बरं, आता मी डायरेक्टच येऊन बोलते आहे तुमच्यासोबत, कारण म्हणजे होतं ना माझ्यासोबत असं, मी करायला एक जाते आणि उद्योग काहीतरी भलताच होतो. तर मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जसं सांगितलं की मी शूट करते आहे. हा जे प्रोडक्ट आहे, एकच मिनिट, हे हॅपी, कसं दिसते हां, हे तुम्हाला उलटं दिसते कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने ब्लॉगिंग करते आहे. तर ह्याचं शूट करते आहे. तर जरा जास्त माझ्या अंगामध्ये थोडेसे किडे आले. म्हटलं की किडेपेक्षा थोडंसं एस्थेटिक दिसावं, म्हणून मी म्हटलं एखादं, माझ्याकडे एवढी सगळी झाडं आहेत बाल्कनीमधली, तर ते ठेवते बॅकग्राऊंडमध्ये, म्हणजे मला प्रोडक्टचा शॉट दाखवायचा होता. म्हटलं आणखीन जास्त छान येईल. तर त्यासाठी मी बाल्कनीमध्ये गेले. माझ्याकडे एक पोर्सलेन म्हणून प्लांट आहे, त्याची कुंडी घेण्यासाठी. आणि बघा माझ्याकडून काय झालं आहे. हे बघा, हे जे एवढं सुंदर माझं हे झाड आहे, ती कुंडी मी उचलून आणत होते आणि तिला क्रॅक गेला. त्या व्हिडिओमध्ये कसं दिसतं, आणि पूर्ण अशा हॉलमध्ये माती माती झालेली आहे. आणि मी आता असंही करू शकत नाही की ठीक आहे आता हे असं झालेली आहे माती, तर मी आधी शूट कंप्लीट करते आणि मग हे आवरते, कारण हा माझा बबड्या आहे इथे. तर मला आता शूट स्टॉप करून हे आवरावं लागणार आहे. नो शूट, थांब थांब थांब, नाही नाही बच्चा, नाही 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 नाही, हा इथे हात नाही लावायचं, चिच्ची आहे. तर आता मी हे सगळं अगोदर क्लीन करते, माझ्या झाडाचं पहिलं बघते आणि मग पुढच्या शूटला लागते.
पाहिलीत ना माझी गडबड. तर त्यामुळेच आहे ना अगोदर मी सगळ्यात पहिलं म्हटलं ते झाडच व्यवस्थित करून घ्यावं आणि नेमकी माझ्याकडे एकही कुंडी रिकामी नव्हती आणि ही जी हातात घेतली ना मी कुंडी, त्याच्यामध्ये मी सकाळीच काही मनी प्लांटचे जे कटिंग्स आहेत ना ते लावलेले होते. तर ते दुसऱ्या एका कुंडीमध्ये शिफ्ट केले छोट्या आणि म्हटलं त्या कुंडीमध्ये आता ते झाड आपण शिफ्ट करून घ्यावं. कारण ह्याला जर मी असंच ठेवलं असतं तर त्याचे रूट्स वगैरे थोडेसे कमकुवत झाले असते आणि हे आत्ता कुठे व्यवस्थित व्हायला लागले. काही दिवसांपूर्वी खूप सारा रोग पडला होता त्या झाडावर. मी नर्सरीतून आहे ना एक औषध आणलं होतं, त्यांनीच मला ते दिलं होतं. ते पाण्यात मिक्स करून मी मारलं. साधारण एक 8-10 दिवस लागले आणि त्याच्यावरची जी कीड आहे ती आत्ता कुठे कमी व्हायला लागली आणि ते पुन्हा छान असं ग्रो व्हायला लागलं आणि माझ्याकडून एवढा मोठा उद्योग झाला त्याचा. कधी-कधी ना माझीच नजर लागते माझ्या झाडांना. म्हणजे मी असं कुठलंही झाड असं नवीन छान ग्रो व्हायला लागलं ना, इतकं त्याच्याकडं बघत बसते ना, तर मग आता हे पडलंच होतं तर त्याच्या काही कटिंग्स वगैरे घेतल्या आणि म्हणजे ज्या फांद्या थोड्याशा दबल्या गेल्या ना, त्या मग कट केल्या आणि मग त्या दुसऱ्या एका अशा पॉटमध्ये लावलेल्या आहेत. पाहूयात कशा ग्रो करतायत. तसं तर मला असं वाटतंय सध्या ह्याचा ग्रोइंग पिरियड चालू आहे. ते सगळं झालं आणि मग मी इथे आले शूट करण्यासाठी. तर हे प्रोडक्ट आहे पहा, ते खूप छान पॅकेजिंग आहे. काचेची बॉटल आहे त्याची. म्हणजे मला खरंच पॅकेजिंग खूपच जास्त आवडलं आणि प्रोडक्ट पण खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे त्यांनी जसं सांगितलं ना, की हाताला त्रास नाही होणार, तर अगदी त्याच पद्धतीने झालं पहा. एवढी छान अशी भांडी निघालीत आणि खरंच अजिबात हाताची आग नाही झाली. नाही तर दुसरं आपण जे प्रोडक्ट वापरतो रेग्युलर, त्याच्यामुळे खरं खूप जास्त त्रास होतो हाताला. पण याच्यामुळे आहे ना मला तसं काहीच वाटलं नाही. तुम्हाला जर या प्रॉडक्टची लिंक हवी असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, मी तिथे दिलेली आहे. हे सगळं झालं मग म्हटलं आता झटपट मी आवरून घेते. आज मी शुभला काही डे केअरला सोडलं नव्हतं. साधारण आहे ना ह्या टायमिंगपर्यंत 5 वाजले होते आणि डे केअरचा टायमिंग 7 असतो आणि मला दुसरंही शूट करायचं होतं. म्हणून मग मी विचार केला, की शुभ खूप जास्त त्रास देईल, तर मग मी त्याला आहे ना 2 तास डे केअरला सोडते आणि हे जे 2 दीदीच्या कळशा आहेत त्याही तिला देऊन टाकेल आणि तिच्याकडून मला काही गोष्टी लागणार होत्या नेक्स्ट शूटसाठी, तर म्हटलं त्याही घेऊन येते. कारण शूटच्या सोबत तर काही गोष्टी पॉसिबल होणार नाही. तर म्हटलं आता बाहेर पडतीच आहे, तर त्यालाही मग नेऊन सोडवते. कारण ऑलरेडी तुम्ही पाहताच आहे त्यांनी काय अवस्था केलेली आहे हॉलची आणि शूट वगैरे झाल्यानंतर नंतर पुन्हा मला एवढं सगळं हे आवरूनही घ्यायचं आहे. तर त्यामुळे मी सगळ्यात पहिलं शुभला सोडवलं डे केअरला. त्यानंतर दीदीच्या घरी घेतलं. दीदीच्या घरी गेले आणि तिच्याकडून आहे ना मला एक तांब्याचं ताट हवं होतं, पितळेचं. तिच्याकडे आहे छानसं. कारण नेक्स्ट शूट मला रेसिपीचं करायचं आहे. झॉफ हे जे ब्रँड आहे शार्क टँकमध्ये ते फीचर झालं होतं. तर त्याच्यासाठी मला रेसिपी शूट करायची आहे. तर त्याचं रक्षाबंधन थीमवर शूट करायचं म्हणून ब्रँडनी मला सांगितलं होतं. तर त्यामुळेच आहे ना मला ते पितळेचं ताट हवं होतं छान असं सजवण्यासाठी, राखीचं वगैरे सेटअप करण्यासाठी. आणि आता पहा, जरी हे मसाले इन्स्टंट प्रीमिक्स आहे ना, पण त्यासाठी अगोदर ही एवढी सगळी तयारी करावी लागते आणि त्यात विषय असा आहे की हे घरी नाही आहेत. ते चेन्नईला गेलेले आहेत आणि मला हा एवढा सगळा स्वयंपाक असंच करायचं आहे. कारण ब्रँडला व्हिडिओ पाहिजे होता त्यांना, म्हणजे उद्याच द्यायचा, रक्षाबंधनच्या अगोदर हा व्हिडिओ द्यायचा होता. तसं आता तुम्हाला मी जे हे बिहाइंड द सीन्स दाखवते आहे ते हे रक्षाबंधनच्या बरंच नंतरनं दाखवते आहे. पण मला रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ब्रँडला व्हिडिओ द्यायचा होता आणि हे आज रात्री म्हणजे मध्यरात्री घरी येणार होते, ज्या दिवशी मी हे शूट करते ना त्या दिवशी. तर त्यामुळे एवढा सगळा स्वयंपाक करून तर खाणारं कुणीच नव्हतं घरामध्ये. पण आता काय, क्रिएटर आहे तर हाही एक पार्ट आहे क्रिएटरच्या लाईफमध्ये. वेळेच्या अगोदरच काही सण सेलिब्रेट करावे लागतात. माझं कटिंग वगैरे सगळं झालं भाज्यांचं. त्यानंतर मी लगेचच ओटा क्लीन करून घेतला. कारण कुकिंग शूट आहे आणि त्यात कोलॅबरेशनचं शूट म्हटल्यावरती थोडंसं आणखीन जास्तच क्लिनिंगकडे लक्ष द्यावं लागतं. गोष्टी थोड्याशा एस्थेटिक दिसायला हव्यात आणि ब्रँडचे पण खूप स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होते की त्यांचा मसाला हायलाईट झाला पाहिजे, तुमचं किचन क्लीन असलं पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या खूप साऱ्या असतात एका क्रिएटरच्या. म्हणजे तुम्हाला फायनल एक रील तयार झालेलं दिसतं 1 ते 1.5 मिनिटाचं, पण त्याच्यामागे ही एवढी सगळी मेहनत असते ना. हे सगळं झाल्यानंतर पण कॅमेरा अँगल कसा लावायचा, मग ते शूट करणं वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी. तर मी आहे ना काही फुलं पण आणली होती. ती सुरुवातीला मी ठेवली, पण नंतर मला असं वाटलं नाही एवढं काही खास वाटत नाही आहे. रक्षाबंधनचं वाईब देण्यासाठी आणली होती मी ती.
दोन्ही पण मसाल्यांचं अर्ध शूटिंग झालेलं आहे. म्हणजे इथे जे कुकर आहे, कुकरमध्ये मी जे मिक्स व्हेज बनवते ते लावलेलं आहे. आणि त्यानंतरनं इथे हे जे आहे पनीर टिक्काचं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. कंटेंट क्रिएशन दिसतं तेवढं सोपं अजिबात नाही आहे. लांबून असं प्रत्येकाला असं वाटतं की काय मस्त नुसतं व्हिडिओ तर बनवायचे आणि टाकायचे, ह्यात काय आलं मोठं वगैरे, आम्ही पण करू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी. पण खरंच सांगते इझी नाही आहे, ह्याच्यामध्ये पडल्यावरच समजतं. तसं तर इझी काहीच नाही आहे. ठीक आहे, करावं तर लागणार आहे. आता उडी मारलीच आहे याच्यामध्ये, तर खरंच बोलले ना मी, करावं तर लागणारच. आणि गंमत पहा ना, मला ब्रँडसाठी 2च रेसिपी शूट करायच्या आहेत, म्हणजे त्यांचे मसाले वापरून. एक पनीर टिक्का आणि दुसरं मिक्स व्हेज. पण रक्षाबंधनसाठी संपूर्ण ताट सजवायचे, तर त्याच्यामध्ये मी फक्त पनीर टिक्का आणि भाजी तर नाहीच देऊ शकत. तर त्यासाठी मला सोबत पुलाव आणि पुरी करणं आलंच. तर म्हणूनच मी व्हेज पुलाव पण केला आहे आणि नंतर मला पुरी पण करून घ्यायची आहे. पण आहे ना, त्या अगोदर म्हटलं जोपर्यंत पुलाव शिजतोय तोपर्यंत मी रेडी होते. कारण ब्रँडचे इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही फायनल जे लूक आहे सगळं रेसिपी वगैरे कंप्लीट झाल्याच्या नंतरनं तुम्ही रक्षाबंधनसाठी राखी बांधायला रेडी झालेले आहात असे दिसलं पाहिजे. तर त्यासाठीच झटपट थोडासा शॉर्टकटमध्ये मेकअप वगैरे करून घेतला. सिम्पलच कुर्ती घातलेली आहे मी, कुर्ती आणि प्लाझो, जे की मी तुम्हाला मला वाटते काही दिवसांपूर्वी शॉर्ट्समध्ये पण शेअर केलं होतं. छान आहे, ॲमेझॉनवरून 450 रुपयामध्ये मी घेतलेला आहे कुर्ती आणि प्लाझोचा सेट. आत्ता सध्या मी वर फक्त कुर्तीच घातलेली, खाली काही प्लाझो वगैरे घातलेला नाही. घरातली माझी जी पॅन्ट होती ना तीच घातलेली. म्हटलं असंही कुठं व्हिडिओमध्ये संपूर्ण येणार आहे. आणि मग पटकन पुरी वगैरे करून घेतली. शुभचा डे केअरचा टाईम होऊन गेला होता, तर त्याला दीदी घेऊन गेली होती घरी. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की जाऊन त्याला घेऊन येईल. कारण मला वाटलं होतं शूट कंप्लीट होईल, पण नाही झालं माझ्याकडून. पण आता फायनली मी आता माझं छानपैकी आवरून रेडी आहे. मस्तपैकी बांगड्या वगैरे पण घातल्यात. आणि हे जे सुंदर असं गळ्यातलं आहे ना, ते मी घेतलेलं आहे मिशोवरून 130 रुपयांमध्ये. छान आहे ना. आणि त्याच्यासोबत हे इयरिंग्स पण आहेत पहा दोन्ही साईडला. तर माझं पूर्ण जेवण रेडी झालेलं आहे पहा. इथे मी आरतीचं हे ताट आहे तेही रेडी केलं आहे आणि जेवणाचं पण ताट ऑलमोस्ट वाढलेलं आहे. पण मी आता वाट पाहते आहे डिलिव्हरी बॉयची, जो की अजून आलेला नाही आहे. मी ऑर्डर केलेल्या आहेत राख्या. तसं तर माझ्याकडे ह्या गोंड्यांच्या राख्या आहेत, पण म्हटलं एखादं ताट छानसं सजवायचं आहे वगैरे, अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की ताट छान सजवलेलं पाहिजे वगैरे. तर म्हटलं की मागूयात राख्या. आणि मी अर्धा तास झालं ऑर्डर केलेलं आहे. मला 17 मिनिट्स डिलिव्हरी दाखवत होता आणि अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहेत. तर तेवढ्यासाठी आता फक्त राहिलेलं. आणि मी लिटरली सांगते एवढी जास्त दमली ना, म्हणजे माझे पाय आता गिवअप करतायत. आणि घराची अवस्था दाखवते तुम्हाला, जे की हे सगळं झाल्यावरती मला घरसुद्धा आवरायचं आहे अजून. पहा, हे दिसतंय, हा हॉल आहे माझा. आणि हे जे दिसतात ना तुम्हाला काळं काळं, ते आहे हार्डेवटी, जे की शुभनी सांडवून ठेवलेलं आहे. तिथे असे न्यूजपेपर फाडून ठेवलेले आहेत. सोफ्यावर पसारा पडला आहे पूर्ण राडा राडा. इकडे पण पहा बुक घेतलं होतं त्यांनी, तर ते बुक तिथं तसंच पडलेलं आहे. त्याच्यानंतर ना किचनवरचा माझा हा सगळा एवढा पसारा आवरायचा आहे. अवघड आहे, खरंच अवघड आहे, खूप जास्त अवघड आहे. आणि आता हा डिलिव्हरी बॉय का येत नाही, मला खूप जास्त चिडचिड व्हायला लागलेली आहे. कारण मला शुभला पण आणायला जायचं आहे. त्याला मी ठेवलेलं आहे दीदीकडे. त्याला थोडा वेळ डे केअरला सोडलेला आणि डे केअरचा टायमिंग 7 वाजेपर्यंतच असतो. तर त्याला नंतर ना दीदीला मी सांगितलं होतं की प्लीज तेवढं त्याला घेऊन जा, कारण जर तो सोबत असतं तर हे सगळं काहीच पॉसिबल नव्हतं. आणि बरेच कोलॅबरेशन केलेत मी, पण ह्यांच्या जरा खूपच जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण मसाल्याला टेस्ट आहे बरं का. फ्रँकली स्पीकिंग भारी एकदम झालेलं आहे, झटकीपट. किंवा कुठे ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल ना, मग तर एकदम, म्हणजे मी तर म्हणते तुम्ही ट्रेकिंगला वगैरे जरी घेऊन गेलं ना तरी पण एकदम बेस्ट आहे. ट्रेकिंगला पण इतकं भारी जेवण तुम्ही खाऊ शकता जर हे असे मसाले जर असतील ना, एकच नंबर. एवढा जास्त राग आलेला आहे ना मला आत्ता, म्हणजे मी खूप जास्त चिडलेली आहे फ्लिपकार्टवर. कारण मी ऑलमोस्ट 40 मिनटं वाट पाहिली त्यांची आणि माझं शूट पण थांबलेलं आहे. खूप मनस्ताप झालेला आहे मला. आणि 2 मिनटं फक्त अंतर बाकी होतं माझ्या घरापर्यंत त्या पोहोचायला डिलिव्हरी बॉयला. आणि 2 मिनटं असलेले बाकी असताना त्याने कॅन्सल केली ऑर्डर. आणि आता म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, मी झटपट फायनल शॉट घेतला. नशीब म्हणजे माझ्या दीदीच्या घरनं मी गोंड्यांची राखी तरी आणली होती. म्हणजे ह्या भरोश्यावर जर मी बसले असते तर खूपच अवघड होतं. आत्ता जस्ट मला दीदीचा पण फोन आला होता की शुभ खूप जास्त रडतोय, तर त्याच्यामुळे आता हे सगळं विसरून जे काय फायनल झालं ते आता झालेलं आहे. मी शुभला घेऊन येते. पण खरंच खूप जास्त चिडचिड झालेली. आता रिफंडचं वगैरे बघायचं आहे मला, पण ते सगळं नंतरनं बघते. कारण मी ती राखी 90 रुपयाची होती, पण फ्री डिलिव्हरी यावी म्हणून मी एक तेलाची पिशवी पण ऑर्डर केली होती. तर 252 रुपीजची टोटल मी ऑर्डर केलेली होती.
खूप जास्त मनस्ताप झालेला आहे मला. कधीच असं होत नाही आणि नेमकं आजच असं व्हायचं होतं काय माझ्यासोबत. पण ठीक आहे, जाऊ दे. माझं शूट छान झालेलं आहे. तर जाते आता मी तिकडे, नंतर बोलते तुमच्यासोबत. ते जे काही झालं ते झालं. मी नंतर मग शुभला घ्यायला गेले. जाताना असं तोंड बांधून गेले होते आणि थोडंफार जे काही जेवण आहे ते दीदीच्या घरी घेऊन गेले. म्हणलं ती तरी खाईल. आणि तोंड मी यासाठी बांधलं होतं की मी लिपस्टिक व्हिडिओसाठी खूपच डार्क लावलेली आणि मला जरा ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. शेजारच्याच बिल्डिंगमध्ये दीदी राहायला, पण तरी पण तोंड बांधून गेले होते. आणि वाटेत आम्हाला मनीमाऊ दिसली आणि शुभचं म्हणणं होतं की तिला घरीच घेऊन चल म्हणून. आल्यानंतरनं त्यालाही मस्त पुलाव वगैरे खायला दिला. त्याने खाल्लं आणि राडा पण भरपूर सारा केला आहे. चला तर मग आता हा सगळा पसारा मी आवरून घेते. तुम्हाला समजलंच असेल की एक व्हिडिओ शूट करण्याच्या मागे केवढी सारी मेहनत असते आणि त्यातल्या त्यात कोलॅबरेशनचा व्हिडिओ असेल तर मग आणखीनच जास्त मेहनत घ्यावी लागते. कारण मग त्याच्यामध्ये थोडेफार ब्रँडचे पण इन्स्ट्रक्शन्स एक्स्ट्राचे असतात जे की फॉलो करायला लागतात. आपण आपल्या मनाने जे व्हिडिओ शूट करतो त्याच्यामध्ये काय, आपण आपल्या मर्जीचे मालक असतो. पण ब्रँड प्रमोशन म्हणल्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. चला तर आता मला भरपूर सारं आवरायचं आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय.